घडल्यात की आम्ही पुन्हा एकदा त्याला बोलवलंय. सो अजय, स्वागत आहे तुझा. थँक्यू. परत मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. सो स्टोरीसाठी आपण सुरू करू. हो, सुरुवातच करूया आपण. चालेल. ठीक आहे. आता जे काही आपण मागचं सगळं बघितलं, आपण शक्यतो पुणे सेंट्रिक होतो, पुणे केंद्रित होतो आपण सगळे लोकं. पुण्याच्या आसपास किंवा आमच्या घराच्या आसपासच्या एरियात होतो. आता आपण जाऊया, पोस्टिंग होती माझी सातारा जिल्ह्यामध्ये. ओके. सातारा जिल्ह्यामध्ये पोस्टिंग जवळपास मी 3 वर्ष काळ काढले साताऱ्यामध्ये. आणि आमचं कसं असायचं की मोठी टीम असायची आमची. मोठी टीम आमची मेडिकल टीम असायची. जवळपास 15 ते 16 जणांचा ग्रुप असायचा आमचा. मुली आणि मुलं आणि म्हणजे असं सगळा स्टाफ असायचा तिथे. सगळा स्टाफ असायचा. आता 15-16 जणांचं अकोमोडेशन करणं हे काही साधंसुद्धा नाहीये. साधंसुद्धा नाहीये. म्हणून मग जे काही आमचं फर्म होतं, जे काही आमचं ऑर्गनायझेशन होतं, त्याचं नाव सांगणार नाही मी. पण त्यांनी काय केलं की असं संपूर्ण त्यांनी हे केलं, पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग घ्यायची ते लोकं. म्हणजे आपल्या 3-3 मजल्याची एकच बिल्डिंग पाहिजे आणि त्या बिल्डिंगमध्ये कुणीच नकोय. कुणीच नकोय असं बिल्डिंग पाहिजे. आता मी आपलं सांगतो, एरिया सांगतो तुम्हाला. ऍक्च्युअली कराडमध्ये पोस्टिंग होती आमची. ओके. कराडमध्ये पोस्टिंग होती आणि आपल्या कराडमध्ये मलकापूर म्हणून एरिया आहे. अच्छा. मलकापूर म्हणून एरिया आहे, जिथे आता बऱ्याच लोकांना आठवेल की जिकडे कोल्हापूर नाका म्हणतात तिथे. कोल्हापूरला जाण्यासाठी, येण्या-जाण्यासाठी गाड्या लागतात तिकडे. आता तिकडे आम्हाला एक असंच एक घर घेऊन दिलं आमच्यासाठी. घर घेऊन दिलं. आता घराचा पॅटर्न कसा होता सांगतो. म्हणजे आजूबाजूला ते असे काही जास्त अशी गजबज नव्हती. मोठे घर होते लोकांचे. म्हणजे नाही एका 4-4 लोकांसाठी जवळपास असं नाही का 5-5, 6-6 हजार स्क्वेअर फूटची घरं अशा प्रकारे होतं. म्हणजे नाही जिथं आम्ही राहायचो तिथे ते आमच्या घरासारखे जवळपास एक 7-8च बंगले होते. 7-8च बंगले, त्याच्यापेक्षा वेगळं काही नव्हतं तिथं. आणि जिथं आमची राहायची सोय केली ती खालच्या साईडला गोडाऊन होतं एक. गोडाऊन होतं. सेकंड फ्लोअर अख्खा मोकळा होता. पूर्ण निगेटिव्ह वाईब्स. कधी पण जावं तिथे असं बघितलं की विचित्रच वाटायचं. निगेटिव्ह. आणि मग वरच्या मजल्यावरती असं राहण्यासाठी होतं. असं 2 BHKचे 2 फ्लॅट केलेले त्यांनी. इकडे एक आणि इकडे एक. तर मुलींसाठी एक वेगळा अलॉट होता, मुलांसाठी वेगळा अलॉट होता. आता गोष्टी झाल्यात नाही का, म्हणजे आपण दोन्ही ग्रुपमध्ये झाल्यात. दोन्ही ग्रुपमध्ये मुलींच्याही झाल्यात आणि मुलांच्याही झाल्यात. तर शक्यतो मी सांगताना ती मुलांची सुरुवात करतो. कसं होतं नाही का, बेसिकली आमचं एक महिनाभराचा काळ गेला तिथे. महिनाभराचा काळ गेला. आणि ती आता कसं की महिनाभराचा काळ गेला की काही काही गोष्टी लक्षात येतात आपल्याला. उदाहरणार्थ नाही की हेच म्हणजे काय काही गोष्टी अशा नाही की वेगळ्याच घडतात रात्री इथे. रात्री एका स्पेसिफिक टाइमला वॉशरूमचा दरवाजा उघडतो. वॉशरूमचा दरवाजा उघडतो किंवा नाही कोणीतरी झोपले त्याचा दरवाजा वाजतो. किंवा रूममध्ये कोणीतरी आहे असं जाणवतं. मुलांच्या रूममध्ये काय व्हायचं की स्पेसिफिक टाइमला म्हणजे असंच काय ते 2-2:30 टाइमला काय व्हायचं की वॉशरूमचा दरवाजा आपोआप उघडायचा. आपोआप उघडायचा. आणि मग नंतर आम्ही लावला की आपोआप म्हणजे ते नंतर काही परत उघडायचं नाही. दरवाजा पण चांगला जाम होता. असं नव्हतं काय की बाबा नाही का कुठेतरी असं एक लूज कडी असेल, आपोआप उघडत असेल, असं काही नव्हतं. व्यवस्थित होता. आणि बरोबर दरवाजा उघडला की लाईट पण आपोआप लागायची. लाईट पण आपोआप लागायची. लाईट आणि दरवाजा लागायचा. म्हटलं मग आम्ही म्हटलं असंच म्हटलं ठीक आहे, होऊ शकतं असं एखाद्या वेळेस. ठीक आहे. आता कहर कधी झाला असंच नाही की एक दिवशी काय झालं म्हणजे असं नाही की डेंजर वे मध्ये नाही ही गोष्ट, अशी घडून गेली ती आमच्यासोबत. आणि आम्ही अजून पण हसतो त्या गोष्टीवरती. होतात त्या गोष्टी ऍक्च्युअली तशा. आता काय झालं की कसं होतं की नाही का, मुलं आम्ही 7-8 जण होतो. आम्ही 7-8 जणांचा ग्रुप. आम्ही नाही अशा मोठ्या हॉलमध्ये झोपायचो. का घरामध्ये 2 हॉल होते. बेसिकली मेन हॉल, किचन, नंतर सेकंड हॉल आणि नंतर मग तिकडे बेड होता. आम्ही त्या सेकंड हॉलमध्ये पडून असायचो 7-8 जण. सगळ्यांच्या अशा गाद्या टाकलेल्या होत्या. आणि जे काही आमचं फर्म होतं, ऑर्गनायझेशन होतं, त्यांनी सगळ्यांना असे टॅबलेट दिलते. सगळ्यांना टॅबलेट दिलते. आणि संपूर्णपणे अनलिमिटेड वायफाय. 2015-16 सालची गोष्ट आहे. मग काय पोरं नसते आपल्या नाही पबजी खेळायची रात्रभर. आपलं 2-2:30 पर्यंत चालूच असायचं पोरांचं. 2-2:30 पर्यंत चालू असायचं. आणि ते मग काय खेळून झालं की आपले टॅब ठेवायचे पायाच्या साईडला. तसंच आपलं झोपून घ्यायचे. आता मला कसं होतं की मला रात्री कधी झोप येत नाही. सहसा इन्सोम्निया पहिल्यापासूनच प्रॉब्लेम येतो. शक्यतो सहसा झोप येत नाही. मी पण झोपलो होतो. माझं तोंड भिंतीच्या साईडला होतं. आणि तो एक मुलगा जस्ट झोपला 10 मिनिटं आधी. आणि नाही मला स्वतःला आठवतं की तिने असं टॅबलेट ना ते सगळे खेळून झाले की पायाजवळ ठेवलाय. आणि तो असाच नाही काहीतरी झालं ते पुढच्या 10 मिनिटांमध्ये. असं आम्हाला जाणवलं दोघांना म्हणून की नाही कुणीतरी आलंय आतमध्ये. शर्ट पॅन्ट सपशेल जाणवलं. शर्ट पॅन्ट घालून कुणीतरी आले. परत नाही टॅबलेट घेतलाय त्याने हातामध्ये, तो बसलाय तिथे त्या गॅपमध्ये. आणि त्या नाही तेवढ्या वेळेत
नंतर मला कळलं की आम्ही दोघं पण प्रयत्न करत होतो अंथरूण उघडायचा, पण ते काय आमच्याकडनं झालं नाही काही कारणास्तव. बापरे. म्हणजे आम्ही अंथरूण उघडून बाबा ते नाही का प्रयत्न करतोय कोण आहे काय ते हम्म, कसं आहे काय, नाहीच आम्हाला ते जमलंच नाही काय केलं तरी. बापरे. बघतोय कशाचं काय 5 मिनिटं ते जे कोण होतं त्यांनी असं नाही टॅप आम्हाला ते असं नाही काय लाईट दिसते ना थोडीशी, टॅबलेटची लाईट चालू आहे आणि एका स्पेसिफिक हाईटला धरलेला आहे तो. स्पेसिफिक हाईटला बसल्यासारख्या हाईटला धरला त्यांनी 5 मिनिटं वापरलं आणि त्यांनी पायाजवळ ठेवण्याच्या वेळी डोक्याला ठेवला टॅबलेट. अच्छा. डोक्याला ठेवला आणि आऊट झालं तिकडनं. हम्म. आऊट झाला 5 मिनिटांनी मी उठून बघतोय सगळे हँग जागी होते तिथं. सगळ्यांना उठवतोय रूममध्ये जाऊन, अरे काय म्हणजे नाही का बघितलं का काय कोण असं आलतं का, अरे कशाचं काय म्हटलं तुम्हाला लागलंय वेड, तुम्हाला लागलं वेड. तर आता हे झालं नाही पहिली गोष्ट झाली. आम्हाला वाटलं काय नाही असेल ठीक आहे. आता नंतर काय झालं की तर असंच एक दिवस बसलो होतो तिथे. सॅटर्डेचं वेळ होतं, सॅटर्डे संडे काही काम नसायचं. पण मग सॅटर्डेला संध्याकाळी त्यांचं काही ठरलं की आपण आता पार्टी करूयात पोरांची. आता मग तिसऱ्या मजल्यावरती जाऊया, वरती पार्टी करूया. आणि आम्ही काय करायचो, आम्ही आपलं नाही का पुण्याला राहणारे आम्ही काय करायचो, फ्रायडेला निघून यायचो. हा. फ्रायडेला संध्याकाळी निघून यायचं, सॅटर्डे संडे सुट्टी, मंडेला परत जायचं सकाळी तिकडे हम्म. पोस्टिंगला. तर त्या दिवशी काय झालं सॅटर्डेला की ही असते आपली काजूची फेणी असते, हा, फेणी. दारू असते, फेणी असते काजू, गोड लागते पण चढते, भयंकर चढते आणि नंतर चढते. हा. म्हणजे काय लगेच अशी पिल्या सिपमध्ये नाही चढणार तुम्हाला, ते नंतर चढेल. मी काय घेत नाही पण माझ्याकडे असायचे ते. ओके. तर नाही का मी एक अशीच दिली होती, अर्धीच बाटली दिली होती तिथे, अर्धीच बाटली दिली होती. आणि आमचे ज्युनियर होते, म्हटलं की ठीक आहे आणि सरने दिले आपण काहीतरी करूया, पार्टी करूया त्याची. मग रात्री काहीतरी पार्टी केली त्यांनी, बराच वेळ पार्टी केली. आता ते अख्ख्या बिल्डिंगमध्ये नाही की 3 जण होते ते मुलं. अच्छा. 3 जण मुलं होते. आता त्यांनी पार्टी झालं सगळं, त्यांना नाही काय सुचलंच नाही काय म्हणजे ते आपलं काय चाललंय, वरतून खाली कधी आले, कुणालाच काय आयडिया नाही. पुढच्या दिवशी आम्ही म्हणजे नाही का पोहोचलो तिथं. ते असंच एक त्यांच्यातलं नाही की एक जण मला म्हटलं थँक्यू बरं का सर. म्हटलं काय झालं, म्हटलं दारूची बाटली दिली हे तर नाही का तुम्ही तर कधी थँक्यू म्हटले नाही. हो मग काय राव, त्या दिवशी आम्हाला चालतं तरी येत होतं, तुम्ही येऊन नाही का आम्हाला खाली घेऊन गेले. बापरे. म्हटलं भाई हा कधी झाला विषय, म्हटलं असं कसं शक्य आहे, म्हटलं काय. हो मस्करी नका करू म्हटले, सगळं ते म्हणजे नाही तुम्हीच तर होते की तुम्हीच घेऊन गेले खाली सगळ्यांना, जिन्यावरनं खाली एकाला पकडत खाली नाही घेऊन गेले, तुम्ही झोपले पण तुमच्या रूममध्ये. हे म्हटलं आता काहीतरी वेगळी गोष्ट आहे, आता वेगळी गोष्ट आहे. म्हटलं मग ते आम्हाला म्हणजे आमच्या पोरापोरांना तर माहितीच होतं काही ना काहीतरी आहे. आणि जे काही स्पिरिट आहे ते चांगले, जे काही स्पिरिट आहे ते चांगले. स्पिरिट काय कोणाला काही नाही हे करत नाहीये, म्हणजे हार्म करत नाहीये, हार्मफुल स्पिरिट नव्हता. हार्मफुल स्पिरिट नाही. मग आम्ही काही सवयच करून घेतलेली. पण हे जोपर्यंत जेंट्सवरती होतं तोपर्यंत ठीक होतं, तोपर्यंत ठीक होतं. आता ज्या शेजारी नाही का 4 मुली राहायच्या, 5 मुली होत्या ऍक्च्युली, 5 मुली राहायच्या. आता झालं काय, असंच एक सॅटर्डे संडे गणपतीचा की असंच काहीतरी वेळ होता, सणसुदच होते, त्याच्यामुळे सुट्ट्या जोडून आल्या होत्या. आणि मग ते नाही कसं होतं की जिथले आजूबाजूचे आहेत ना ते लोक, ते म्हटले की आम्ही पण घरी जातो आता, आम्ही पण घरी जातो. पण ते नाही की मुली होत्या तिथेच, 5 मुलींच्या काय मनात आलं ते आपल्याला काय माहित नाही. मुली थांबल्या तिथेच. मुली म्हटल्या ठीक आहे म्हणजे नाही का तुम्ही जावा, आम्ही सगळे हे करतो. मग आता मी काय म्हटलं ठीक आहे, ते आपली आजूबाजूला राहणारे होते ना, आजूबाजूला राहणारे, त्यांना काय म्हटलं की मी ना जास्तीत जास्त 8:30 पर्यंत पोहोचतो संध्याकाळी, 8:30 नंतर मग तुम्ही जावा, ठीक आहे. आता मला काय नाही की पुण्यात आलतो म्हटल्यावर मला काय ते आपलं भानच नाही राहिलं. मी आपल्याला निघलोच इथनं 8:30-9ला स्वारगेटवरनं पोहोचायला मला वाजले तिकडे 12-12:30. अच्छा. आता याच्यामध्ये काय काय झालं सांगतो. 11-11:30ला काय झालं, ते नाही पोरींचे मला कॉल येत होते तिकडनं की नाही पटकन या, काहीतरी आवाज येतो इथं, विचित्र चालू आहे काहीतरी, कसला तरी आवाज येतो. किचनला जोडून जे वॉशरूम आहे ना, वॉशरूम मधलं थोडासा दरवाजा उघडून काहीतरी आवाज येतोय, पाणी खेळते कोणतरी असा आवाज येतोय. म्हटलं भाई, म्हटलं काय विषय झालाय, पोहोचतो म्हटलं मी पोहोचतोय. असं त्यांनी मला 4-5 वेळा सांगितलं बरं का, 4-5 वेळा फोन केला. आणि बरोबर जसं जवळ गेलो ना, ते सगळ्यांचे फोन म्हणजे नाही का सगळ्यांचे अनरिचेबल यायला लागले फोन मला, अनरिचेबल, डायरेक्ट अनरिचेबल. म्हणजे इतका वेळ जे फोनवर बोलतोय आम्ही ते अनरिचेबलच यायला लागले डायरेक्टली, अनरिचेबल यायला. आता म्हटलं आता मला वाटली भीती, म्हटलं याला आपण पण एकटंच जाणार आहे वरती, आणि ते लेडीज आहेत 5 लोकी वरती, आणि जे काय असेल नाही काय ठेवले काय माहिती वरती जाऊन बघूयात म्हटलं. गेलो वरती कसं तरी. आता ते नाही कसं होतं की आपण बघा ते असं नाही सीन बघतो एखादा, आपण जिन्याच्या खाली थांबलोय आणि वरती नाही वरती असं जिना चाललाय, इकडून एक जिना चाललाय 3ऱ्या मजल्यापर्यंत, मध्ये एक स्पेस असतो, जिना दिसतो, जिना तर मला दिसतो स्पष्ट वरतून कोण आहे दिसतंय. असं खालून बघितलं मला स्पष्ट दिसलं, पण 2 डोळे दिसले आणि परत गायब झाले आतमध्ये. कधीच नव्हतं झालं असं आजपर्यंत कधीच नव्हतं झालं. फोरींचं पण काय अजून फोन लागायचा पत्ता नाही.
अजून फोन लागायचा पत्ता नाही. गेलो बरं का त्यांच्या रूममध्ये, दरवाजा वाजवला. आता झालं असं की ती जी म्हणजे नाही का, जो तो सीन झाला ना, मला ते मुली अजून पण नाहीच सांगत काय झालं ते. म्हणजे नाही काय झालंय, काय घडलंय, त्यांना कोणी काय बोलले काहीच आयडिया नाही. पण नाही का जसं आतमध्ये गेलो तर ते असे टिपिकली 5 असे वेगळेच म्हणजे जे म्हणतो ना की पोझिशन पकडून बसले होते. 5 कोपऱ्याला 5 बसले होते. अच्छा. स्पेसिफिकली 5 कोपऱ्याला 5 बसल्या. तो वॉशरूमचा दरवाजा उघडा होता आणि नाही का तिकडे एक फोन पण ठेवलेला होता त्या लोकांनी. बापरे. फोनचा लाईट चालू होता. मी गेलतो तेव्हा. काय झालं? नाही, काय नाही झालं. असं ते बोलायलाच तयार नाहीत पोरी. काय झालं, काय झालं? मला वाटलं चिडून झालं असेल, मी उशिरा आलोय म्हणून काहीतरी. बोलायलाच तयार नाही, काहीच नाही. ते अजूनपर्यंत नाही एक्सप्लोर करत. ते लोक काय झालं असा त्यांचा किस्सा टीचर. जे त्यांना समजलंच नाही नंतर. नाही त्यांना ते आपल्याला एक, मला काय वाटतं कळायला पण असेल, पण ते सांगत नसतील काय झालं त्यांना ते. सांगता नसेल मे बी की काय झालं. किंवा सांगायची परमिशन पण नसेल कुणाकडून. तसं पण असं पण असू शकतं. त्याने सांगितलं असलं काहीतरी, नका सांगू म्हणून अशा गोष्टी. असं पण असू शकतं. हां, मग नंतर आम्ही जेव्हा ते सोडताना पूर्ण हिस्ट्री काढली त्याची, काय झालं तर नक्की इथं. नाही झाले सरस मर्डर झालेले ते 4-5. अच्छा. ते नाही काही, हे असंच एक तरुण मुलगा होता जे म्हटलं ना की आम्हाला ते जाणवतं. तरुण मुलगा, त्याचा पण त्याचं मर्डर झालेलं आहे. 1-2 लेडीजचे मर्डर झालेले आहेत. अच्छा. ते झालेलेच. मग ते मग आलं लक्षात आमच्या की असा विषय आहे. तर हे असे डेंजर म्हणजे हे होतं तिकडच्या साईडला पण करायला. आणखी कुठली स्टोरी होती तुम्ही बोलत होते सातारा साईडलाच घडलेली? सातारा साईडलाच सगळं झालेलं आहे तिकडच्या साईडला. ऍक्च्युली तिकडं काय होतं म्हणजे, आता ही तर मी म्हणजे नाही कुणालाच नाही सांगितलेली ऍक्च्युली. कुणालाच नाही सांगितलं. हे आपण म्हणतो चकवा टाईप. चौका टाईप झालेला. आता अंतर जर बघायला गेलं ना की म्हणजे आता कसं एक स्पेसिफिक एक नाही का डिस्टन्स आहे एका घाटाचा. ते आपण म्हणतो ना 5 गणीचा घाट किंवा खंडाळ्याचा घाट, तेवढा मोठा घाट पण नाही येतो. छोटा घाट. एकदम छोटा घाट आहे. एकदम छोटा म्हणजे एकदम म्हणजे साधारणतः 5 ते 7 मिनिटात तो क्रॉस होतो माणसाला. म्हणजे नाही का इकडून बघितलं की तिकडचं टोक दिसतं तुम्हाला. म्हणजे असं काही नाही की इकडून 2-4 विटोळीवरून असं काही नाही. छोटासा घाट आहे फक्त. ते आपलं ते नाही कराडवरून पुढच्या साईडला जाताना तो घाट आहे. आणि असंच संध्याकाळची वेळ होती तेव्हा, आम्हाला उशीर झाला कामावर गेला तेव्हा. म्हणजे आम्ही तिकडे गेलेलो एका ठिकाणावरून परत येत होतो. तर ते जी काही गाडी आहे ना आमची, गाडीच्या समोर एक असंच एक नाही का लहान पोरगं पास झाल्यासारखं दिसलं त्या ड्रायव्हरला. अच्छा. लहान पोरगं पास झाल्यासारखं दिसलं. आता लहान पोरगं पास झाल्यासारखं दिसलं, तो म्हटलं की नाही, म्हटलं की लहान पोरगं नक्की पास झालं इकडनं. अरे म्हटलं लहान पोरगं कसं पास होईल तुझं? 80-100चं म्हणजे तू चाललाय, 80-100 कसं पास होईल? घाटच केवढा आहे. आणि ते घाट पण संपन्न ना तेवढ्या वेळात. आम्ही बोलतो त्याच्यासोबत, तेवढ्या वेळात घाट पास व्हायला पाहिजे होता. घाट पण पास होईना. घाट पण चाललोय पुढे चाललोय, तिकडे एक लहान पोरगच दिसलं त्याला परत. आता त्या म्हणजे ते आता नाही, ड्रायव्हरने बघितलं वेगळं होतं. म्हणजे वेगळं म्हणजे ड्रायव्हरला माहिती की लहान पोरगं होतं. तर आता आम्हाला माहित नाही ना कोणतं लहान पोरगं बघितलं त्यांनी. तुम्हाला नाही दिसला तो? हा, पहिल्यांदा दिसला होता, दुसऱ्यांदा आम्हाला दिसला. अच्छा. दुसऱ्यांदा आम्हाला दिसला. आम्ही ते नाही म्हटलं त्याला, काय करतो इथं? काहीच नाही बोललं, गप बसले. असं नाही काय, ते गुडघ्यात बसतात ना पोरं, लहान पोरं, तसंच काहीतरी जमिनीला असं काहीतरी खोड्या बिड्या मारत बसला होता. तेवढं झालं. ड्रायव्हर म्हटलं कोण आहे तिकडं? त्याला काही दिसत नव्हतं ते काय चाललंय. ड्रायव्हर म्हणतोय कोण आहे तिकडे, काय दिसते? अरे म्हटलं एक लहान पोरग आहे. म्हटलं की खाकी कलरची पॅन्ट घातली का? म्हटलं खाकी कलरची पॅन्ट घातली. शर्ट नाही घातलं का? म्हटलं नाही घातलेलं शर्ट. पळा म्हटलं, पहिलं पळा. जसं पळत काय सांगतो तुम्हाला, एकदम 15 मिनिटं फिरतोय, अजिबात मार्गच नाही तिथं काय करायला. घाट संपायला तयारच नाही. शेवटी हनुमान चालीसा चालून कसं तरी सुटलो आम्ही त्या गोष्टीतून. हनुमान चालीसा पण प्ले होईना. युट्यूब कशाचं काय रेंजच नाही कशात तर काय. ते असे हे असतात. आणि काय छोट्या गोष्टी तर खूप होतात अशा. म्हणजे आमचं गाव आहे इकडे, आपलं बुलढाणा साईडला गाव आहे आमचं. अच्छा. तर आमचे काका आणि नाही का पप्पा हे असेच आपल्याला गावाला जायचे, दर महिन्याला जायचे गावाला. दर महिन्याला गेले कसं नाही, एखाद्या गावात गेले की कसं थोडंसं आपल्याला बघायचं शेत वगैरे कसं आहे, जेवायला वगैरे बसायला थोडंसं बसायला तिथं म्हणजे नाही, गावात घुसताना बघायचे जेवायला वगैरे आपल्याला इथं जमू शकतं का, डबे वगैरे आणलेले असायचे आम्ही. आता काय झालं की ते नाही बसले होते जेवायला बसले होते आणि त्यांना एक ग्लास होते पाण्याचे ग्लास होते आणि एक 2 ग्लास त्यांनी समोर काढले, जेवत होते. तिकडून एक पांढरे शर्ट पांढरे पॅन्ट घातलेला माणूस आला. 6 फूट हाईट म्हणतात, सांगतात काका, आमचे काका पण वारले ऍक्च्युली, पण ते सांगतात 6 फूट हाईट होती त्याची. गोरा माणूस होता. मिशी गावचा पाटीलच वाटत होता. सांगितलं त्याने की ते कुणाकडे आलाय बाबा तुम्ही?
सांगितलं यांनी असं असं यांच्याकडे आले बाबा, यांचं असं आहे, म्हणजे नाही का मेहून येत आमचे असं असं सांगितलं त्यांनी. फार गावच्या लांब लांबच्या गप्पा मारल्या त्यांनी, फार कुठल्या तरी वेगळ्याच काळातल्या गप्पा मारत होता तो. फार 15-20 वर्ष आधी घडून गेलेली गोष्टी सांगत होतो की नाही का जमीन होतं, म्हणजे नाही का जमिनीचे वाद चालू आहे तिथं, गावले खराब आहे, मारतात लोकांना असंच बसल्या बसल्या विहिरीत, म्हणजे नाही विहीर पण बुजवणार आहेत आता ही. ते आपलं नाही, त्यांना काही कळलं नाही विहीर बुजवणार आहेत काय ते, ठीक आहे. आणि त्यांनी ना ते असं नाही, किचन होतं त्याच्याकडे ऍक्च्युली, किचन म्हणजे जेव्हा जुन्या काळातले किचन असायचे, लाकडी किचन होतं. अच्छा. लाकडी किचन होतं नाही का, त्याचं नाव लिहिलं पाटील काहीतरी होतं, तो गावचा पाटील म्हणून नाव लिहिलेलं त्याने, ठीक आहे. आणि हेच नाही का कोणीतरी लांबून बघत होतं त्यांच्याकडं की हे नाही का दोघं जण जेवतायत आणि ते असंच कोणाशी तरी गप्पा मारतात. ओके. कोणाच तरी गप्पा मारतात, दोघं जण बोलतात, कोणाच तरी गप्पा मारतात. मग हा गेला पळत पळत, काय झालं म्हणजे नाही कोणाशी गप्पा मारताय, सांगितलं त्यांनी, अहो हे काय हे नाही का पाटील तुमचे होते ना, आता गेले बघा, आता तुमच्या समोरच गेले. कोणते पाटील? आता त्या पाटलांचं नाव मला वाटतं दगडू पाटील का दामू पाटील काहीतरी होतं. हे नाही का दगडू पाटील होते. हो, दगडू पाटील गेले की 25 वर्ष मागं वाटलं. ते अण्णा आमचे काका म्हटले, काय पण खोटं सांगतो म्हटलं, आम्ही नवीन येऊन असं करतो का? अहो नाही चला म्हटलं तुम्ही माझ्यासोबत. आणि त्याच्या घरी घेऊन गेलो, फोटो दाखवला, त्याचा मृत्यू दाखवला. आवागच पडले होते दोघं जण. म्हटलं की बाप, म्हटलं नाही, म्हटलं डेंजर काम म्हटलंय. बुलढाण्यामध्ये कुठली गोष्ट आहे, कुठलं गाव? हे आमचं मांडवा म्हणून गाव आहे, मांडवा. अच्छा. हे मलकापूर बाजूला येतं, बीबी मलकापूर बाजूला येतं. अच्छा. आणि एक लहान मुलाचं तर आमच्या इथं आहेच, जे आमचं सावरखेड म्हणजे आहे ना गाव, सावरखेड गावात, तिकडे काय झालं ते लहान मुलगा होता. लहान म्हणजे जन्मजात म्हणतो ना आपण की म्हणजे नवजात शिशु 4-5 दिवसांचा. ओके ओके. त्याची डेट म्हणजे नाही का झाली होती. आणि तिकडे कसं मग नाही का लहान मुलांना काही जाळत नाही, पुरतात लहान मुलं. आणि मग आपल्या गावाची लांब पांढरी म्हणतो आम्ही त्याला. अच्छा. पांढरीत पुरलं त्याला, पांढरीत पुरलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून अजून आवाज येतो रडण्यास, रात्री बेरात्री गेला की अजून आवाज येतो, रात्री बेरात्री गेला की तर अजून पण येतो. ज्या दिवशीपासून झालंय ना, ही आताची कोविडमध्येच, बरोबर कोविडमध्ये काय झालं, मी आपल्याला नाही पोहोचलो गावाला, जस्ट गावाला पोहोचलो आणि लॉकडाऊन लागला. 8 महिने तिकडेच होतो. त्या सगळ्या गोष्टी तिकडेच असते. ते पुरलं त्याच्यानंतर मग ते आपल्याला भाऊ बी पण आमच्या यायचं नाही कधी ते त्या साईड, तर त्या लहान पोराचा आवाज अजून यायचा तिकडे तरी. हा, ती जी नाही सगळ्यात पहिली स्टोरी सांगितलेली भावाची ती अशी शाळा आहे तिकडे, एक शाळा, बंद पडलेली शाळा, ऍक्च्युली बंद पडलेली, पाण्याची टाकी तिकडे असते. ती बाई नेहमी म्हणजे अमावस्या पौर्णिमेला दिसते, ते लोकांना, बऱ्याच लोकांना सर्रास दिसते. बाई एक आहे, एक लहान मुलगा आहे, जो की नाही आपला पाण्यात बुडून वारला होता 4 वर्षामागे. तो पण पळताना दिसतो, एका विशिष्ट लिमिटला जातो आणि बंद होतो जागेवरती. विशिष्ट लिमिटला जातो, दिसणाऱ्यालाच दिसतो, अरे थांब म्हणेपर्यंत गायब झालेलं असतं. थांब म्हणेपर्यंत, आणि असंच उघडा नागड असतो लहान उघडा नागड असतो, पळेपर्यंत गायब होतो. परत पालखी येते आमच्या इथं कधी मध्ये, भूतांची पालखी येते कधी मध्ये आमच्या इथे. आमच्या हे नाही काकूंना दिसते आमच्या. असं बोलतात ना, भूतांची पालखी बघू नये म्हणून. भूतांची पालखी बघू नये, पण नाही त्यांचं कसं हे असतं बघितलं, म्हणजे कोणाकडून ऐकलं असणार ना तुम्ही कधी, ते असं कसं असतं की ते टार्गेटेड असते ऍक्च्युली. ते अच्छा, टार्गेट असते. आलात ना, जर नाही तुम्हाला आवाज द्यायचा ना, तर ते तुम्हाला कसं पण आवाज देणार, ते कसं पण गॅलरीत येऊन आवाज देणार तुम्हाला, कसे पण नाही का. परत असे हे असं डिंडोरा पिटणार तुमच्या नावाने, चला पालखी आली, चला. म्हणजे बघितल्यावर मग होतं का काही निगेटिव्ह, म्हणजे असं काही होतं. बऱ्याच गोष्टी घडतात ना, बघायला नाही पाहिजे ते ऍक्च्युली पालखी. अच्छा. ते आपले ते नाही का किन्नर लोकांचं बघितल्यावर जसं चांगलं होतं, म्हणजे ते म्हणतात किन्नर लोकांची बघितलं की चांगलं होतं आपल्यासाठी, त्यांच्यासाठी वाईट असतं. तसं ही मोजक्याच लोकांना, क्वचित लोकांना दिसते, सगळ्यांना दिसत नाही. पण ते हाकामारी सारखंच होत असतं ना मग, ते भूताची पालखी आली. हो, हाकामारी सारखंच असतं. म्हणजे ते आता कसं की मोजकेच लोक, समजा तुम्ही 1000 लोकांमधली एकालाही दिसू शकते किंवा दोघांना दिसू शकते. जास्त अख्ख्या एरियात जर दिसत असेल तर सगळेच जण हे झालं असतं ना, म्हणजे काही हेच नसतं राहिलं त्याचं. ते मोजक्याच लोकांना दिसते ती पालखी. किन्नर लोकांचं पण मी ऐकलं होतं की म्हणजे जर ते तुम्हाला म्हणजे चुकून जर तुम्ही बघितलं तर तुमच्यासोबत चांगलं होतं, वाईट असतं. त्यांना कळायला नाही पाहिजे ऍक्च्युली, आपण बघतोय ते, नाहीतर मग ते रिस्की आहे खूप. म्हणजे ते असं मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं की
आता हे खरं आहे का नाही माहिती नाही, पण जर त्यांना समजलं की आपण त्यांचं ते बघितलंय अंत्ययात्रा, हा हा हा. तर त्यांना परत दुसरा जन्म पण किन्नरचाच हो मिळतो हो असं. तसं तेच तेच ते म्हणजे ते हा. असतं ऐकण्यात तर तसं झालंय आता. हम्म. ऐकण्यात तर नाही का तसं झालंय. तेच मग ते अशा गोष्टी असल्या की वेगळ्या गोष्टी करायला पण लागतात कधी म्हणजे उदाहरण हम्म. किचन वगैरे आम्ही ठेवतो आमच्यासोबत. हा हा किचन वगैरे देवाचे असतात आमच्यासोबत. आम्ही काही हे काय म्हणजे नाही का, कधी पण होऊ शकतं रिॲक्शन हा येतात ना. त्या गोष्टीच्या. रिॲक्शन येतात एखाद्या गोष्टी ह्या ज्या असतात ह्या पॉवर असतात ना. खरा जो माणूस सांगतो ना, हम्म. खरा माणूस खूप म्हणजे हे असतो. जिनिन लोक भेटत नाहीत आणि जिनिन लोकांचं काय असतं सांगितलं की रिॲक्शन येतात. आता तुम्ही एखाद्या एंटिटीला सांगते एंटिटी मरत नाही. हो. एंटिटी मरत नाही. एंटिटीज म्हणजे नाही का संपूर्ण जगात येते. हम्म. एंटिटी संपूर्ण जगात आहे आणि ती नाही का तुमचं ऐकते की बाबा माझ्याविषयी हा सांगतोय. हा त्यांना कळतं. माझ्याविषयी हा सांगतोय. हम्म. म्हणजे नाही का माझ्याविषयी 4 चौघात सांगतोय. आता हे जे मी रोहित विषयी सांगितलं की हम्म. त्याने 4 चौघात हा माझ्याविषयी कसं सांगतोय. हम्म. एखाद्याला म्हणजे नाही का ते चांगलं वाटतं. हा. हा माझ्याविषयी सांगतोय बाबा बरं आहे. एखाद्याला नाही आवडत. काही ऑफेंड होतात. नाही होतात ऑफेंडच होतात. मोस्ट ऑफ द टाइम ऑफेंडच होतात. अशा गोष्टी आता सर्रास होतात आणि या गोष्टी काय. अशीच एक स्टोरी होती मला माझ्या आजीने सांगितली होती लहानपणी, हा. की आता आम्हाला सवय होती ना की भूतांच्या कहाण्या ऐकायची. हा हा तर ती आम्हाला बोलायची की तुम्ही असं वारंवार मला नका म्हणत जाऊ की भूताची स्टोरी सांग, हा, कारण हा. काय काय भूतांचं असं असतं की जे खरे असतात ना, हा हा तर त्यांना आवडत नाही त्यांच्याबद्दल बोललेलं. तर अशीच एक आमच्या गावातली एक बाई होती. आता तुम्ही बुलढाण्याचे आहे तर हो तुम्हाला बरोबर माहिती आहे. बरोबर आमचं गाव अकोला. बरोबर हा. बरोबर. तर जे आमचं खेडगाव आहे ते महान आहे. तर तिथे एक अशी बाई होती हा जिला कोणीच नव्हतं, मूलबाळ नव्हतं हा. आणि तिचा नवरा पण तिला सोडून गेला होता. तिला असं कोणी सपोर्ट नाही केलं आणि ती वारली की तिने आत्महत्या केली काय माहिती नाही. बरोबर. ती गावातल्या लोकांना हॉन्ट करायची. अच्छा. तिथल्या आणि अजून आजूबाजूच्या, म्हणजे असं व्हायचं की जे लोक तो रोड क्रॉस करतील त्यांना हा, ते हा. हॉन्ट करायची. हा. आणि लोकांना सहसा माहिती राहायचं की इथे एक बाई होती जिचा असाच मृत्यू झालाय आणि ती लोकांना त्रास देते. तर लोकांनी अशा गोष्टी फैलवल्या की त्या रोडने जाऊ नका, बरोबर तिच्याबद्दल गोष्टी. तर ती इतकी जास्त ऑफेंड झाली होती की जो तिच्याबद्दल बोलेल हा. त्याला जाऊन ती ऑफेंड करायची. म्हणजे आता मी तरी बोलतोय, तेच पण आता तेच कसं सांगतोय. लोक सांगताना नाव घ्यायचे डायरेक्टली की तिचं असं असं नाव आहे आणि तिला ओळखायचे पण ना, कारण एक 5-50 लोकांच्या बरोबर, गावामध्ये बरोबर. इझिली आपण ओळखू शकतो की ही पर्सन आहे. हो हो हो. तर तिचं नाव घेऊन सांगायचे की तिथे त्या बाईचा भूत आहे, तो लोकांना त्रास देतो, तर तुम्ही तिथून जाऊ नका. तर ती त्या लोकांना जास्त नंतर हॉन्ट करायची की तू माझ्याबद्दल कसं काय बोललायस. आणि या सगळ्या गोष्टी मला आजी सांगायची की आपण असं नाव नाही घेतलं पाहिजे. बरोबर म्हणजे अशा मी पण ऐकल्यात भरपूर गोष्टी की नाव नसतात घेत. तेच नाही असतात अशा तर बऱ्याच गोष्टी. आता मी पण ते आमचा एक मित्र होता, जळगावचाच मित्र आहे ऍक्च्युली. अच्छा. आता तो नाही का ते आता त्यांची फॅमिली जर बघितली ना, म्हणजे 3 जण भाऊ आहेत. असले गोरे जबरदस्त एकदम, म्हणजे जसं म्हणतो ना की एकदम गोरे, दिसायला पण चांगले सगळं. दिसायला पण चांगले. पण ते त्यांच्या आईने स्टोरी सांगितली मला. अच्छा. त्यांच्या आईने स्टोरी सांगितली. म्हटलं की नाही हे पोरं आत्ता आहेत जिवंत, ठीक आहे, पण जेव्हा यांचा जन्म झालता ना, प्रत्येक पोराच्या जन्माच्या वेळेस नाही का मला खूप भोगायला लागलं वाटले. जेव्हा जेव्हा जन्म व्हायचा ना ह्या पोरांच्या माझ्या, काय ते आमच्या नाही का घरच्या मागे आमचं काहीतरी आहे म्हटले. घरच्या मागे नाही का राजपूत लोक आहेत ऍक्च्युली ते. राजपूत लोक आहेत. त्यांचे भरपूर जुने काय काय असतात, प्रकार असतात. म्हणजे नाही का काय आपलं नाही ते आता राजपूत कॅटेगरी कसे की त्याने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी युद्ध केलेले आहेत. परत त्यांचे राजवाडे होते, जमिनी होत्या, सगळे होते. तर कोणाची जमीन काय, कोणाचा म्हणजे नाही कोणाच्या गोष्टी कशा परत येतात ते सगळं पुढच्या पिढ्यांना ते आपल्याला भोगावं लागतं. त्यांची खूप मोठी हिस्ट्री आहे. हा. तर मग त्यांचं काही हिस्ट्री चालतं त्यांच्या की त्याने जे काही तुम्हाला मुलंबाळ होतील ना, तर त्याने 5 दिवस पहिले ती एक लेडीज यायची घ्यायला, खिडकीत थांबायची आणि बोलवायची की त्याने तुझ्या बाळाला घेऊन जाते, तुझ्या बाळाला घेऊन जाते. असा एक नाही स्पेसिफिक एक टाइम होता. 5 दिवस झाले, नंतर काहीतरी 5 वर्षांनी नंतर ते जळगाववरनं पुण्याला आले. पुण्यात पण ती यायची लेडीज. बापरे. त्यांचा थोडी ना एरिया आहे, एरिया तर नाही, त्यांचा वारा सगळीकडे आहे, त्यांचा यायची नाही. ती पुण्यात पण यायची म्हणे. अच्छा. तर ते नाही तिन्ही पोरांच्या वेळेस ती सांगायची, रडत सांगायची की बाबा नाही का ते तिन्ही पोरांच्या वेळेस मला लय भोगायला लागले म्हटले. ती बाई अजून पण डोळ्यासमोर आली की माझं हे होतं. हे आपल्या एवढ्या डेंजर गोष्टी आहेत. आणि ते असतात बऱ्याच गोष्टी त्या लोकांना, जे आपण म्हणतो नवस पण करतो किंवा नाही का एखाद्याकडे काहीतरी आपण मागतो एखाद्याकडे किंवा हे देतो, ते नाही खरंच कम्प्लीट झालं की फेडावं पण लागतं ते. हो ना. नाहीतर हे नाही सगळ्या गोष्टी काय अशाच चालत नाही. फेडलं नाही की मग तिचा भोगावंच लागतं. फेडला नाही की भोगायलाच लागतं. ते भोगायला तर कर्म पण लागतात आपले. भोगायला काय कर्म काय, आताची गोष्ट तेच, म्हणजे जे काय ते आता करणार ते उद्या परवा येणारच.
आणि कुठली स्टोरी नवी आता स्टोरी आता नको, आता जरा आपण स्टॉपच करूया. चालेल. रिॲक्शन आता येते सर्दी कप. ओके. आता माझ्या तर भरपूर झाल्या. आता तुमची पण जरा सांगा आता एखादी स्टोरी बघू द्यात मला काय. माझी एक स्टोरी आहे, म्हणजे मी रिकॉल करत होतो जसं तुम्ही मला सांगत होते, कारण आपले इन्सिडेंट भरपूर असे जवळपास सारखेच होते. बरोबर. तर माझ्या मित्रासोबत एक असं एकदा घडलं होतं. तो आणि त्याची बहीण दोघ जण होते ते. बरोबर. तर ट्रिपवर गेले होते कुठेतरी, शाळेची ट्रिप होती. बरोबर. आणि त्यांचं असं होतं की ते दोघं एकाच क्लासच्या पाठोपाठ होते आणि त्यांना सोबतच घेऊन गेले होते ट्रिपवरती. तर ते ट्रिपला गेले, मस्त 2 दिवस वगैरे फिरून वगैरे आले. आणि ते बहुतेक इथेच गेले होते आपल्या अजंठा एलोराचे हे औरंगाबादला तिथेच गेले होते ते. आणि तिथून आले नंतर, आणि त्याची बहीण ना थोडी अशी विचित्र वागायला लागली. बरोबर. आणि तो असेल काहीतरी तो 6वीत होता, त्याची बहीण 5वीत वगैरे असं होतं त्यांचं. तर माझ्यापेक्षा लहान आहे तो मित्र. तर आणि तेव्हा आमचं असं होतं की मला भरपूर स्टोरीज माहिती होत्या, आणि आमची इथे लोड शेडिंग वगैरे यायची, तर मी पण म्हणजे लहानपण हे करायचो, स्टोरी टेलिंग करायचो. तर आमचं चांगलं होतं सुरू. तर एक दिवस तो ट्रिपवरून आल्यानंतर त्यांच्या घरात भरपूर गोष्टी घडल्या. आणि मग तो आला आणि त्यांनी मग मला सांगितलं की दादा असं असं झालंय. मी त्याला बोललो की काय काय झालं सांग मला थोडं डिटेलमध्ये. आता त्याचा पण म्हणजे त्यांनी पण जसं मी त्याला एकदम असं एका स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये सांगायचो प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून, त्यानेच तसं पण मला पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं होतं की ते लोक ट्रिपवरून आल्यानंतर त्याच्या बहिणीचं सारखं पोटात दुखायचं. सारखं 3-4 दिवस मध्ये त्याने डॉक्टर वगैरेला दाखवलं की काही असेल, अपेंडिक्स वगैरे त्रास असेल किंवा काही पण असू शकतं. त्यांनी सोनोग्राफी, एक्सरे वगैरे सगळं केलं, पण कशाचं डॉक्टरनी हातच वर केले की काही असा केसच नाहीये. बरोबर. की कशामुळे दुखते कळतच नाहीये. बरोबर. मग त्या मुलीच्या आईचा थोडा विश्वास होता, त्यांनी काय केलं, मंदिरात घेऊन गेले. तिथल्या पुजाऱ्याला वगैरे दाखवलं की बघा हिचं पोटच दुखतंय, 1 आठवडाभर झालाय आता. डॉक्टर पण बोलत आहेत की काहीच नाही पोटामध्ये, मग का दुखतंय. तर त्या पण पुजाऱ्याने काय केलं की तिला असं बसवलं आणि तिच्या असं अवतीभोवती अशी ते हे टाकली. बरोबर. काय असतं आपलं भस्म सारखं, म्हणजे सर्कलमध्ये तिला बसवलं. तिला जसं सर्कलमध्ये बसवलं तर दोन्ही साईडने भस्मामध्ये अशी एक रेष ओढल्या गेली, म्हणजे असं कट झाला तो सर्कल मधनं. आणि हे त्या दोघांनी पण बघितलं, म्हणजे तिच्या आईने पण बघितलं आणि यांनी पण बघितलं. तर तो जो पुजारी होता तो घाबरला. तो बोलला की काहीतरी हिच्यावरती कळणीसारखं काहीतरी झालंय, किंवा मग हिने काहीतरी ओलांडलं असेल. तर त्याने एका तांत्रिकचा हे दिला, नंबर दिला. ते बोलले की इथून एक दूरवरती एक गाव आहे, तिथे जाऊन तुम्ही तिला दाखवा. तर ते तिला घेऊन गेले. तर तिला जेव्हा ते घेऊन जाणार होते तेव्हा तिचा इतका प्रचंड त्रास वाढलेला की तिच्या पोटात दुखायला सुरू झालं. तिच्याशी हातपाय वाकडे व्हायचे डायरेक्ट. म्हणजे असं वाटायचं की तिला फीट आल्यानंतर कसं पूर्ण बॉडी कडक होऊन जाते तसं व्हायचं. तिला बोलता नव्हते, तिचे डोळे पांढरे व्हायचे, असं तिला भरपूर व्हायचं. तर याच्यामुळे तिचं 2 वेळा जाणं कॅन्सल झालं, कारण तिला गाडीमध्ये बसताच नव्हते. मग शेवटी यांनी म्हटलं की नाही आता आपण काहीतरी करू आणि हिला घेऊन जाऊ. मग यांनी काय केलं की ॲम्ब्युलन्सच बुक केली. थोडं त्यांचं काहीतरी ओळखीमध्ये होतं, तर त्यांनी एक ॲम्ब्युलन्स मागवली आणि त्याच्यामध्येच तिला घेऊन गेले, म्हणजे तिला झोपवूनच नेलं. तिथे घेऊन गेले. मग डॉक्टर पण होता त्यांचा एक सोबत, त्यांचा एक फॅमिली डॉक्टर होता, त्याला पण सोबत ठेवलं की सपोज जर इन केस ही अनकॉन्शियस वगैरे झाली तर मेडिकल ट्रीटमेंट असायला पाहिजे सोबत. तर त्या तांत्रिकाकडे घेऊन गेले. तर तो तिला बोलला की माझ्या दारात नाही आणायचं, तिला दाराच्या बाहेरच ठेव, मी बाहेरच तिच्यावरती ट्रीटमेंट करेन. मग बाहेर त्यांच्या असं एक छोटंसंच पिंपळाचं झाड होतं, जास्त मोठं नव्हतं, म्हणजे लहान होतं पिंपळाचं झाड आणि खूप बारीक होतं. त्याचं जो हे असतं ना खोड खूप अशी होती. तिला त्या झाडाच्या खाली घेऊन गेले आणि तिला बांधलं त्या झाडाला. झाडाला बांधलं म्हणतात. आणि त्याने चाबूक काढला. तर हे घाबरले सगळे की आता हा हिला मारेल का, कारण ती एवढी लहान आहे ना, 5वीतलीच मुलगी आहे, तिला चाबूकने कसं मारेल. तर तो बोलत होता की मी हिला नाही मारणार आहे, पण तुम्ही बघा ती निघताना तुम्हाला दिसेल ऍक्च्युअली काय आहे. तर मग त्याने खूप तिच्यावरती म्हणजे असं शब्द टाकले मोठे मोठे की तू सोडीला हे कर. त्याला समजलं होतं की काहीतरी गडबड झालेली आहे. तर ती निघतच नव्हतं तिच्या बॉडीमधून. तर ही प्रोसेस तो सांगत होता की ही प्रोसेस काहीतरी 3 तास भर चालली. तर जे डॉक्टर होते ते सगळे शॉक्ड होते की
इतक्या वेळपासून करतात पण ती मुलगी काही रिॲक्टच करत नाहीये. हा. आणि अचानक मग शेवटी असं झालं होतं की त्याने काय केलं, असा हातामध्ये लिंबू ठेवून कट केला. हा तर ते लिंबू सोबत त्याचा हात पण कट झाला होता. हा 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 आणि ते सगळं असं निंबूचा रस आणि त्याचं रक्त असं खाली सांडलं. तर त्याने काय केलं, ते रक्त असं एका पानामध्ये, हा आपलं विळ्याचं पान असतं ना, त्याच्यामध्ये बरं. जमा केलं. त्याचा असा विळा बांधला टोटल. बरोबर. आणि तो विळा तिच्या इथे आपल्या बिलकुल कपाळावरती असं दाबला हा अंगठ्याने. हा तर जसं ते दाबलं तर तिचे पूर्ण हातपाय असे कापायला लागले होते. बरोबर. आणि तिची जी ते झाडाला बांधलं होतं ना, ती दोर सुटायला लागली होती पूर्ण. आणि अक्षरशः जसं त्याने तो दाबला, हा. तिच्या डोळ्यातून रक्त निघायला लागलं, नाकातून रक्त निघायला लागलं. आणि तिने तिथे एक रक्ताची उलटी केली पूर्ण. आणि जशी रक्ताची उलटी केली तर त्या उलटीमधून असं वाफ निघताना दिसली त्यांना. बरोबर. आणि ती वाफ त्या लोकांनी बघितली अक्षरशः, की हे बघा वाफ. तर डॉक्टर तर घाबरला होता की हे काय आहे, बरोबर. कारण एवढी मोठी रक्ताची उलटी करणं पॉसिबल नाही आहे. तर ती वाफ दिसली जेव्हा त्यांना निघताना, तेव्हा त्यांना तो तांत्रिक दाखवत होता की बघा हे होतं तुमच्या मुलीच्या बॉडीमध्ये, असं. जे इतक्या वेळपासून तिला त्रास देत होता. त्याने जेव्हा ही स्टोरी मला सांगितली तर मी त्याच्याकडून तर ऐकलीच, पण नंतर मूवी कन्फर्म करायसाठी त्याच्या आईकडे पण गेलो. हा. तिने पण सांगितलं की नाही, असं खरं घडलं होतं आणि आम्ही अजून पण त्या ट्रॉमामध्ये की असं काय घडलं. कारण त्या मुलीला खूप नंतर विकनेस वगैरे झाला, तिला लगेच हॉस्पिटलाइज केलं. नाही होतं. हो. आणि एक आठवडाभर तिच्यावरती ट्रीटमेंट झाल्यानंतर मग तिला घरी घेऊन आले होते. विकनेस येतो 100% त्या गोष्टी. मला पण एक आठवली ऍक्च्युअली गोष्ट, छोटी आहे म्हणजे जास्त हा नाही. चालेल चालेल. काय झालेलं की ते आपली तेच कझिन आहे माझी एक, ठीक आहे. आणि नाही तिची चुलत बहीण आणि नाही का तिची काकू. आता मी सांगते नाही हे आपण जनरेशनल हॉन्टिंग सांगतोय तुम्हाला. ओके. जनरेशनल हेरिडिटरी. हेरिडिटी जनरेशनल म्हणजे नाही का हा. एकाकडे आहे ते दुसऱ्याकडे पण जाणार, हो, सोडणार हो, नाही हो. तुम्हाला तो. सोडणार नाही, स्पिरिट तुमच्यातच राहील त्या फॅमिलीमध्ये. आता त्या नाही का तिच्या काकूच्या अंगात तो म्हणजे 12 वर्ष होता. बापरे. 12 वर्ष होता. आणि तो नाही का काहीच करायचा नाही तिला, काहीच करायचं नाही. फक्त नाही कधी मध्ये अमावस्या पौर्णिमेला तो म्हणजे असं दाखवून द्यायचा, नाही का फील करून द्यायचं, ते पण थोड्या प्रमाणात की मी बाबा आहे, माझं अस्तित्व आहे. ठीक आहे. पण नंतर काय झालं, कुठेतरी 12 वर्षानंतर नाही का सगळ्यांना कळायला लागलं. मग सगळे लोक मागं लागले त्यांच्या, की बाबा नाही म्हणजे नाही काही ना काहीतरी करतो, असं थोडी असतं. तिच्या मिस्टरांच्या मागं लागले, काही ना काहीतरी कर. चर्चा चालू असताना तिचा आवाज चेंज झाला. अच्छा. काकूंचा. काकू म्हटली की त्याने जेंट्सच्या आवाजमध्ये म्हटले की मी म्हणजे नाही तुझ्या बायकोला आजपर्यंत त्रास दिला नाही, शब्दाने काडीने त्रास दिला नाही, पण नाही की इथून पुढे जर बाबा मला जर काढायचा प्रयत्न केला तर मी हिला घेऊन जाईल. बापरे. आणि यांनी प्रयत्न केले आणि तो घेऊन गेला 3 महिन्यात. घेऊन गेला तो. काकूला घेऊन गेला 3 महिन्यात. बापरे. आणि हे गेलं की ते नाही हे मग त्याने काकूचं ते जाऊन नाही का हिच्या चुलत बहिणीच्या अंगात पण येते अजून. म्हणजे ही असंच कधी नाही का मित्रांसोबत बसली ना, असं बसल्या नाही की एखाद्याला भिंतीला चिटकवते असं. बापरे बाप. एवढी डेंजर रिस्क येते. म्हणजे तो सोडतच नाही त्यांना. सोडतच नाही. जनरेशनल ते आहे. मला ते अचानक आठवलं, ते म्हटलं ना औरंगाबादचं, तर ते अचानक आठवलं मला. असं आहे. आणि आमच्या स्कूलमधले एक शेवटचे सांगतात, शेवटचे यायचे 5वी 6वीला होतो. आमच्या स्कूल ऍक्च्युअली स्मशानभूमीवरती बांधलेले, मोठी जागा आहे, भरपूर स्मशानभूमीवरती बांधले. आणि नाही का लोकांचे तळतळाट खूप आहेत तिथं. आणि नाही 2-3 विहिरी होते बरं का तिथं आधी. 2-3 विहिरी होते. असं म्हणतात की त्या विहिरीमध्ये लेडीजच्या मागे कुंड लागले होते काय. अच्छा. तर त्या लेडीजने आपल्या लहान बाळाला घेऊन उडी मारलेली. ओके. आणि ती गेलेली तिथं. ठीक आहे. आणि ती म्हणजे आजपर्यंत जेवढं नाही दिसली, ती नाही का लेडीज त्या लहान बाळाला घेतलेलीच दिसायची. अच्छा. लहान बाळाला घेतलेली दिसायची. आता काय झालं की आम्ही असंच फुटबॉल खेळतो, 3-3:30 वाजताची गोष्ट आहे. फुटबॉल खेळत 6-6:30 वाजले. आता ही गोष्ट 5वी 6वी म्हणजे 2005-06ची. 2005-06ला म्हणजे संध्याकाळ झाली की लगेच अंधार, म्हणजे असं नाही का जास्त अशी झगमग नसायची आता सारखी. आता कसे स्ट्रीट लाईट वगैरे नाही का 12पर्यंत म्हणजे सगळं चालूच आहे, पुन्हा तर रात्रभर झोपत नाही. पण तिकडे तसं नव्हतं. 6 वाजले आणि आम्ही 6पर्यंत खेळतोय. आणि बरोबर काय होतं की ती जी म्हणजे आहे विहीर आहे, आता ती विहीर तिथं म्हणजे नाही का त्यांनी पॅक केलेली. विहिरीच्या शेजारी एक जिम आहे तिथं, शाळेचीच. शाळेची व्यायामशाळा आहे. आणि असं मोठं मैदान आहे. तर ते आमच्यातल्या नाही एकाने काय केलं, त्याने खेळता बॉल मारला तिकडे असे बांबूचे झाड आहेत खूप. त्या बांबूच्या झाडांमध्ये बॉल गेला, मारला बॉल. आणि असं नाही का गोलकीपरला म्हटलं जा बॉल घेऊन ये. आणि हे नाही की यांच्या गप्पा मारायला लागले. आता हे त्या गोलकीपरने सांगितलेली गोष्ट आहे मला. हा गेला बरं का पुढे तिथं, कारण की ते आपल्याला ज्यांनी बघितलं त्यांनीच बघितलं ते सीन काय झाला. हा गेला तिथं, बॉल गेलता. ठीक आहे.
आता बॉल गेलं तर ते असं नाही, बॉल असं जमिनीपासून असं वरती होता थोडा उभा, ओके. जमिनीपासून वरती. आम्ही सगळे इकडेच बघतोय, त्याच्याकडे लक्षच नाही. जमिनीपासून वरती असं उभा होता. ठीक आहे. आता नाही की ह्यानी असं बॉल वाढायचा प्रयत्न करते, बॉल काही नसतं. त्याला समोर कोण दिसत नव्हतं तिथं. समोर कोण दिसत नव्हतं तिथं. तर मग नाही ह्याने काय केलं, लयच असं जीव लावला. आम्ही त्याला म्हणतो, अरे काय झालंय? म्हणजे नाही काय 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 तिकडे काय आहे का? नाही म्हटलं, बॉल अडकलाय त्या फांदीमध्ये. बांबूत अडकल्यासारखं त्याला वाटत होतं तिथं. जे बांबूच्या 2 ह्याच्यात अडकलाय बॉल आणि तो बाहेर येत नाही. म्हणून नाही का त्याने काय केलं, सपकन वाढला आणि आमच्याकडे बघितलं मागे, आणि आमचं लक्ष त्याच्याकडे होतं. त्याच्या मागच्या साईडला पांढरी, ती स्पष्ट पांढरी सावली दिसते. बसलेला असं कुठेतरी, असं बॉल धरल्यासारखं असं पोझिशनला स्पष्ट. आम्हाला काही त्याला बोलव, ते असं काही नाही, कळणच आम्हाला त्याला काय बोलायचं हवं त्याला आता. म्हणून मग त्यांनी मागे बघितलं, ते जसं त्याला दिसलं तो बेशुद्ध. 4 तास बेशुद्ध होता. 4 तासानंतर त्याच्या घरचे आले, त्याला घेऊन गेले कुठेतरी. आणि अजून पण ते जिममध्ये, म्हणजे नाही का ते आपल्या जिममध्ये सांगतातच, गेलात ना शाळेच्या जिममध्ये, की ते सांगतात, ते नाही का जिम ट्रेनर 100% सांगतो की बाबा विहिरीच्या साईडची खिडकी उघडायची नाही. जर खिडकी उघडली, कुणाचा आवाज आला, बाहेर जायचं नाही उगाच तिकडं. लहान बाळ रडू दे, लेडीजने आवाज देऊ दे, किती चांगला आवाज असू दे, बाहेर जायचं नाही, त्याने सांगितलं. तर हे त्याचा शेवट राहिलेला आहे. सर्रास झालेली गोष्ट, आणि ती भरपूर फेमस आहे आमच्या इथे गोष्ट. म्हणजे नाही की हे आता ही जी स्टोरी सांगितली ना, हे नाही, जे ऐकतील माझ्या शाळेतले जे असतील त्यांना 100% कळणार आहे. 100% कळणार नाही बाबा कोणत्या विहिरीविषयी बोलतो, कोणती शाळा, तो 100% सांगेल. चालेल. छान वाटलं मला तुमच्यासोबत बोलून. तुमच्या एवढ्या सगळ्या स्टोरीज, म्हणजे तुमच्या स्टोरीज